नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 6 सब्जेक्ट जनरल सायन्स चॅप्टर नंबर 1 नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर अँड लँड हे चॅप्टर आज आपण पाहणार आहोत. तर नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय, आपण नैसर्गिक संसाधने म्हणजे जे निसर्गात जे संसाधने आहेत, रिसोर्सेस आहेत, ज्याचा वापर प्लांट्स ॲनिमल किंवा आपण ह्युमन आपण पण करतो, ज्याच्यात ते एअर आहे, वॉटर आहे आणि लँड. एअर म्हणजे हवा, वॉटर म्हणजे पाणी आणि लँड म्हणजे जमीन. ऑब्झर्व एक आपल्याला डायग्राम दिली बघा इथे, ठीक आहे. हे पिक्चर्स आपल्याला बघायचे आहे आणि ॲन्सर द क्वेश्चन. ते जे क्वेश्चन्स आहेत त्याचे ॲन्सर आपल्याला द्यायचे. आता फर्स्ट क्वेश्चन आहे तिथं, वेअर डू वी सी द बर्ड्स, म्हणजे पक्षी कुठे आहेत. जर आपण व्यवस्थित ती आकृती बघितली तर पक्षी आपल्याला स्कायमध्ये दिसतील, म्हणजे आपण स्कायमध्ये म्हणू शकतो किंवा एअरमध्ये पण म्हणू शकतो. वेअर इज द काऊ ग्रेझिंग, गायी कुठे चरत आहेत, तर आपल्याला ते जमिनीवर बघा दिसतंय, तिथं गाय ही चरते, म्हणजे ऑन द लँड आपण असं म्हणू शकतो. लोकेट द ट्री अँड द रोड, रस्ता झाडे कुठे आहेत, लँडवर आहेत, हे आपल्याला दिसणार. वेअर डज द रिव्हर कम फ्रॉम, हाऊ डज इट फ्लो, नदी कोठून कुठे वाहत आहे, तर आपल्याला दिसेल की जो हिली किंवा माउंटेन एरिया आहे तिकडनं रिव्हर काय होते, फ्लो होते, ठीक आहे. वेअर इज द एरोप्लेन, एरोप्लेन कुठे आहे, स्कायमध्ये आहे. वेअर आर द फिश सीन, मासे कुठे दिसतात, इन वॉटरमध्ये दिसतात. ऑन व्हॉट इज द सेलबोट फ्लोटिंग, होडी कशावर तरंगते आहे, ऑन द वॉटरवरती तरंगते. नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक संसाधने, ते आता आपण पाहणार आहोत. यू कॅन सी दॅट समथिंग इन द पिक्चर आर इन वॉटर, सम ऑन लँड अँड सम इन द स्काय, दॅट इज इन द एअर. तर तुम्हाला हे जे आकृतीचं निरीक्षण करून बघितल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की आकृतीमधील जे काही घटक आहेत ते काही आकाशात आहेत म्हणजेच हवेत आहेत, काही जमिनीवर आहेत, काही पाण्यात आहेत. दस ऑल थिंग ऑन अर्थ आर असोसिएटेड विथ एअर वॉटर अँड लँड, म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की ज्या सगळ्या वेगवेगळे बाबी पृथ्वीवर आहेत त्या एकतर हवेत असतील, पाणीत असतील किंवा जमिनीवर असेल. एअर वॉटर अँड लँड आर कॉल्ड ॲज अर्थ ॲटमॉस्फिअर, तर आपण असं म्हणू शकतो की एअर वॉटर आणि लँड याच्यापासून काय तयार झालं, याला आपण अर्थ ॲटमॉस्फिअर, याला काय म्हणतो आपण, अर्थ ॲटमॉस्फिअर असं म्हटलं जातं. म्हणजे मराठीत त्याला आपण वातावरण म्हणू शकतो, पृथ्वीचं वातावरण. अर्थ ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर रिस्पेक्टिव्ह. म्हणजे एअर म्हणजे काय, अर्थचं ॲटमॉस्फिअर आहे, वॉटर म्हणजे काय, हायड्रोस्फिअर आहे, आणि लँड म्हणजे काय, लिथोस्फिअर असं आपण त्याला म्हणतो. मोर ओव्हर डिफरंट लिव्हिंग थिंग ऑक्युपाय दिस 3 स्पेअर ऑफ द अर्थ. तसंच जे वेगवेगळे सजीव आहेत यांचा वावर किंवा यांचा जो संचार असतो तो या 3 जे वेगवेगळे स्पियर आहेत, म्हणजे आपण म्हणू शकतो की ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर, इथं वेगवेगळे सजीव असतात. म्हणजे काही जे सजीव आहेत ते ॲटमॉस्फिअरमध्ये आपल्याला आढळतील, काही हायड्रोस्फिअरमध्ये, काही लिथोस्फिअरमध्ये. The living thing and parts of lithosphere, hydrosphere, atmosphere which they occupy are together are called as a biosphere. सजीव आणि हे जे सजीव ॲटमॉस्फिअरमध्ये आहेत, हायड्रोस्फिअरमध्ये आहेत, लिथोस्फिअरमध्ये आहेत, याचं एकत्र मिळून बायोस्फिअर, त्याला आपण जीवावरण असं म्हणतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर एकत्र याला काय म्हणतात, बायोस्फिअर असं म्हणतात. दिस स्पियर हॅव फॉर्म ऑन अर्थ नॅचरली. आता हे जे बायोस्फिअर आहे म्हणजे जे जीवावरण आहे हे पृथ्वीवर नैसर्गिकरित्या तयार झालेलं आहे. वी हॅव लर्न ऑल दिस इन द प्रिव्हियस स्टँडर्ड, आणि हे आपण मागील इयत्तेमध्ये शिकलो आहोत. The atmosphere
इज द लेयर ऑफ एअर दॅट सराउंड द अर्थ. पृथ्वीचं जे सभोवतालचं जे वातावरण आहे म्हणजे ॲटमॉस्फिअर, म्हणजे एक प्रकारचा काय येतो लेयर ऑफ एअर म्हणजे हवेचा थर आहे. ॲटमॉस्फिअर म्हणजेच काय, लेयर ऑफ एअर म्हणजे हवेचा थर आहे. द सरफेस ऑफ अर्थ कॉम्प्राइजेस वॉटर अँड लँड दॅट इज हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. पृथ्वीचा जो लँड म्हणजे आपण काय पृष्ठभाग म्हणू शकतो, त्याच्यावर काय हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर म्हणजे पाणी आणि जमीन किंवा जलावरण आणि शिलावरण याच्याने पृथ्वीचा पृष्ठभाग तयार झालेला आहे. ओके, किंवा सरफेस तयार झालेला आहे. ऑफ दिस द हायड्रोस्फिअर ऑक्युपाय ॲज मच लार्जर पार्ट दॅन द लिथोस्फिअर. यापैकी हायड्रोस्फिअरचा बराचसा भाग हा लिथोस्फिअरपेक्षा जास्त आहे. फिगर 1.2 शो द प्रपोर्शन ऑफ लँड अँड वॉटर ऑन द अर्थ सरफेस. आपल्याला 1.2 जी बाजूला आकृती त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की पृथ्वीवरील जमीन आणि पाण्याचे प्रमाण आपल्याला कळणार आहे. आणि आपल्याला असं लक्षात येईल की पाण्याचं प्रमाण हे खूप जास्त आहे जमिनीपेक्षा. बघा ही आकृती, लँड 29% आणि वॉटरने किती पेस ऑक्युपाय केला 71%. We also look upon these natural components in solid, liquid and gaseous form as a resources. हे जे नैसर्गिक घटक आहेत ते सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस तिघं फॉर्ममध्ये आहेत. ओके, ते तिघं हे नॅचरलच कंपोनंट आहेत, नैसर्गिकच संसाधने आहेत. इन अदर वर्ड वी यूज देम टू फुलफिल अवर रिक्वायरमेंट. म्हणजे या घटकांचा वापर आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करतो. लेटेस्ट नाव स्टडी ऑल दिस 3 कंपोनंट इन डिटेल. आणि हे जे तिघं कंपोनंट आहेत, ओके, याचा आपण सविस्तर असा अभ्यास करणार आहोत. And land are the factor important for sustaining the living world on the earth and for fulfilling their basic needs. They are called as natural resources. Natural resources कोणाला बनायचं, पृथ्वीवरील जी सजीव सृष्टी आहे ते टिकून राहण्यासाठी व त्यांचे मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी व जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत. म्हणून हे जे तिघं घटक आहेत यांना आपण नैसर्गिक संसाधने म्हणजे नॅचरल रिसोर्सेस असं म्हणतो.
The air in atmosphere around Earth contain nitrogen, oxygen, carbon dioxide, 6 inert gases, nitrogen dioxide, sulfur dioxide, water vapor and dust particle. तर पृथ्वी भोवती जी वातावरणामध्ये असलेली जी हवा आहे, हवा म्हणजे काय, मिक्सचर्स ऑफ डिफरंट गॅसेस, डस्ट पार्टिकल. म्हणजे बघा कुठले कुठले गॅसेस आहेत, कुठले कुठले वायू, त्याच्यामध्ये नायट्रोजन आहे, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 इनर्ट गॅसेस. ओके, म्हणजे अर्गॉन, हिलियम, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन, नायट्रोजन डायऑक्साईड गॅस, सल्फर डायऑक्साईड गॅस, वॉटर व्हेपर पाण्याचं बाष्प, आणि डस्ट पार्टिकल म्हणजे आपण धुळीचे कण, धूलकण असं म्हणतो. तर हे या सगळ्यांपासून एअर तयार झालेली आहे. द ट्रोपोस्फिअर कंटेन अबाउट 80% ऑफ टोटल मास ऑफ गॅसेस इन द एअर. जो ट्रोपोस्फिअर आहे, तर ॲटमॉस्फिअरमधली जेवढी एअर आहे त्याच्या 80% एअर ही ट्रोपोस्फिअरमध्येच आहे. व्हाईल दिस प्रपोर्शन इज अबाउट 90% इन द स्ट्रॅटोस्फिअर. नंतर 19% ही एअर स्ट्रॅटोस्फिअरमध्ये. फर्दर इन द मेझोस्फिअर, आयोनोस्फिअर, द प्रपोर्शन ऑफ मास ऑफ गॅसेस गोज ऑन डिक्रीजिंग. त्याच्यानंतर मेझोस्फिअर आणि आयोनोस्फिअरमध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये एअर आहे. एअरचं जे वस्तुमान आहे, मास आहे, ते कमी होत जातं खूपच जास्त मोठ्या प्रमाणामध्ये. गॅसेस आर नॉट फाउंड इन एक्झोस्फिअर अँड बियॉन्ड. एक्झोस्फिअरमध्ये कुठल्याही प्रकारचा गॅस आपल्याला आढळणार नाही. त्याच्यानंतर पण म्हणजे एक्झोस्फिअरच्या पलीकडे पण कुठल्याही प्रकारचा गॅस आपल्याला ऑब्झर्व होणार नाही किंवा आढळणार नाही. You can see that air is a mixture of several gas and is the chief constituent of the earth atmosphere. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की ॲटमॉस्फिअरमधली जी एअर आहे ती वेगवेगळ्या अनेक डिफरंट टाईपचे जे गॅस आहे याच्या मिक्सचर्सपासून, मिश्रणापासून तयार झालेली आहे. आणि हे अतिशय महत्त्वाचा असा घटक, एअर ही अतिशय महत्त्वाचा असा घटक आहे. बिसाइड दिस गॅसेस ऑल्सो कंटेन वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल. ह्या गॅसेसबरोबर डस्ट पार्टिकल आणि वॉटर व्हेपर याचा देखील समावेश हवेमध्ये होतो. द अमाऊंट ऑफ गॅस इन द एअर इज द ग्रेटेस्ट नियर द सरफेस अँड डिक्रीजेस ॲज वी गो हायर अँड हायर फ्रॉम द सरफेस. दॅट इज एअर बिकम रेअर ॲट अ हायर अल्टिट्यूड. आपल्याला असं लक्षात येईल की एअरमधले जे गॅसेस आहे तर त्याचं सरफेसजवळ, अर्थच्या सरफेसजवळ म्हणजे पृष्ठभागाजवळ प्रपोर्शन खूप जास्त आहे, प्रमाण खूप जास्त आहे. जसं जसं आपण उंच वरती जाऊ तसं तसं हवेचं प्रमाण हे काय होतं, कमी होतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो पृष्ठभागापासून आपण जर उंचावर जात असू तर आपल्याला हवेचं प्रमाण कमी होताना लक्षात येईल. द प्रपोर्शन ऑफ कॉन्स्टिट्यूट ऑफ एअर अँड सम देअर युजेस आर गिवन हिअर. तर आता आपल्याला बघायचं की हवेतील कुठले वेगवेगळे, हवेमध्ये कुठले वेगवेगळे घटक आहेत आणि त्याचा उपयोग कशासाठी होतो. सम युजेस ऑफ गॅसेस इन एअर. आता आपल्याला हवेतील वायूंचे काही उपयोग दिलेत. त्याच्यातला पहिला जे आहे ते नायट्रोजन. हेल्प लिव्हिंग थिंग टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन. आता एक गोष्ट लक्षात घ्या, नायट्रोजन हा जो घटक आहे तर याच्यापासून प्रोटीन तयार होतं. प्रोटीन म्हणजे प्रथिने, आणि हे आपलं शरीर बांधणीसाठी खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे सगळ्या लिव्हिंग थिंगसाठी, सजीवांची जी शरीर रचनाची जी बांधणी होण्यासाठी नायट्रोजन खूप महत्त्वाचा असतो, कारण प्रोटीनमध्ये हा नायट्रोजन घटक असतो. इट इज युजफुल इन प्रोडक्शन ऑफ अमोनिया अँड एअरटाईट पॅकिंग ऑफ फूड स्टफ. तसंच अमोनिया निर्मितीमध्ये आणि खाद्यपदार्थ हवा बंद ठेवण्यासाठी नायट्रोजन गॅसचा उपयोग होत असतो. आता खाद्यपदार्थ जे असतात ते हवा बंद ठेवण्यासाठी म्हणजे काय, जसं मार्केटमध्ये चिप्स मिळतात, कुरकुरे मिळतात, तर त्याच्या आतमध्ये नायट्रोजन गॅस असतो. म्हणून ते जे फूड असतं ते लवकर खराब होत नाही. त्याच्यात नायट्रोजन गॅस भरलेला असल्यामुळे ते लवकर खराब होणार नाही. ठीक आहे, म्हणून त्याला एअर टाईट पॅकिंग जे फूड स्टफ आहे त्याच्यामध्ये तो नायट्रोजन गॅस फिलअप केलेला असतो.
सेकंड गॅस आहे ऑक्सिजन, नेसेसरी फॉर रेस्पिरेशन इन लिव्हिंग थिंग अँड फॉर कंबशन. म्हणजे जे लिव्हिंग थिंग आहेत, सजीव आहेत, यांना श्वसनासाठी, रेस्पिरेशन करण्यासाठी, तसंच ज्वलनासाठी ऑक्सिजन हा हेल्प करतो हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे कंबशन, ऑक्सिजनशिवाय कंबशन होऊ शकत नाही, ज्वलन होऊ शकत नाही. नेक्स्ट कार्बन डायऑक्साईड, प्लांट यूज इट फॉर प्रोड्युसिंग देअर फूड, यूज इन फायर एक्सटिंग्विशर्स. जे वनस्पती असतात ते ऑटोट्रॉपिक, म्हणजे जे ग्रीन प्लांट्स असतात ते ऑटोट्रॉपिक आहेत आणि ते स्वतःचं फूड स्वतः प्रिपेअर करतात. त्या प्रोसेसला आपण फोटोसिंथेसिस म्हणतो. ओके, ही प्रोसेस सनलाईटच्या मदतीने होते, परंतु याच्यासाठी महत्त्वाचा जो घटक आहे एअरमधला कार्बन डायऑक्साईड, कारण ते कार्बन डायऑक्साईड एअरमधनं ॲब्झॉर्ब करतात आणि मग त्याच्यापासून ते स्वतःचं फूड स्वतः प्रिपेअर करतात. तसंच जे फायर एक्सटिंग्विशर असतं, म्हणजे अग्निशामक ज्या नळकांड्या म्हणतो आपण, एखाद्या स्कूलमध्ये रेड कलरचा सिलेंडर असतं किंवा बसमध्ये सुद्धा रेड कलरचा सिलेंडर असतो, त्याला आपण फायर एक्सटिंग्विशर्स म्हणतो. तिथे कार्बन डायऑक्साईडचा यूज होतो. याचा यूज एखाद्या ठिकाणी आग लागली असेल ती विझवण्यासाठी याचा यूज होत असतो. म्हणजे कार्बन डायऑक्साईड काय करतो, तर एखाद्या ठिकाणी कमी प्रमाणात जर आग लागली असेल तर तिला विझवण्यासाठी कार्बन डायऑक्साईड त्याच्यावर जर स्प्रे केला तर तो ऑक्सिजनला बाजूला करतो. ओके, आणि तो कार्बन डायऑक्साईड हा ज्वलनाला मदत करत नाही, म्हणून ती जी आग आहे ती लवकर विझणार आहे. अर्गॉन यूज इन इलेक्ट्रिक बल्ब्स. जे इलेक्ट्रिक बल्ब्स असतात त्या इलेक्ट्रिक बल्बच्या आतमध्ये अर्गॉन हा गॅस असतो. हेलियम यूज फॉर ऑप्टेनिंग लो टेम्परेचर अँड ऑल्सो फॉर जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप. कमी तापमान मिळवण्यासाठी, तसंच विनापंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये याचा वापर करण्यात येतो. निऑन यूज इन डेकोरेटिव्ह लाईट्स अँड फॉर स्ट्रीट लाईटिंग. जाहिरातींसाठी जे डेकोरेटिव्ह बॅनर असतात त्याच्यामध्ये ते डेकोरेटिव्ह जे लाईट लावलेले असतात ते निऑन्स, तिथं निऑनचा यूज केलेला असतो. त्याचप्रकारे जे रस्त्यावरचे लाईट असतात, ओके, तर ते निऑनच्या लाईट असतात. ओके, म्हणजे स्ट्रीट लाईटिंग म्हणतो आपण, की रस्त्यावरच्या दिव्यात त्याचा वापर केलेला असतो. क्रिप्टॉन यूज इन फ्लुरोसंट ट्यूब. फ्लुरोसंट पाईपमध्ये याचा वापर केला जातो. झेनॉन यूज इन फ्लॅश फोटोग्राफी. फ्लॅश फोटोग्राफीमध्ये याचा उपयोग केलेला असतो. तर सगळ्यात जास्त प्रपोर्शन हे कशाचं आहे, नायट्रोजन 78%, त्याच्यानंतर ऑक्सिजन 21%, आर्गॉन गॅस 0.9%, अदर कॉन्स्टिट्यूट ऑफ एअर 0.07%, कार्बन डायऑक्साईड 0.03%. ठीक आहे, तर सगळ्यात जास्त कंटेन कशाचं आहे, 78% हे नायट्रोजनचं कंटेन एअरमध्ये आहे. पिक्चर बिलो. सोबतच्या चित्रांमध्ये आपल्याला काय साम्य दिसते, तर आपण जर बघितलं तर तिघं चित्रांमध्ये आपल्याला स्मोक बाहेर येताना दिसतोय, म्हणजे धुराचं उत्सर्जन होताना आपल्याला दिसतंय. म्हणजे आपण याला काय म्हणू शकतो की एक प्रकारे इथे काय होतं आहे, एअर पोल्युशन होतं. काय होतं आहे, एअर पोल्युशन. ऑल द अबोव पिक्चर शो लार्ज स्केल इमिशन ऑफ स्मोक थ्रू डिफरंट एजन्सीज. This smoke directly mixes with the atmosphere, disturbing the balance between the constituent of air. This is called air pollution. तर ह्या चित्रांमध्ये आपल्याला असं दिसतंय की इथं स्मोक बाहेर पडतोय, म्हणजे धुराचं उत्सर्जन होतंय वेगवेगळ्या माध्यमातून, आणि हा धूर थेट वातावरणातील हवेमध्ये मिसळतो, म्हणजे एअरमध्ये मिक्स होतोय. त्याच्यामुळे काय होतंय, जो ॲटमॉस्फिअरमधला एअर आहे त्याचा बॅलन्स डिस्टर्ब झाला, म्हणजे तो असमतोल होते, किंवा त्या हवेतील जे घटक आहेत, कंपोनंट आहेत, त्या घटकांचा समतोल बिघडतो. याला आपण एअर पोल्युशन म्हणजे वायू प्रदूषण असं म्हणतो. हार्मफुल गॅसेस आर गिवन आउट थ्रू द कंबशन ऑफ फ्युअल इन व्हेकल अँड इन बिग इंडस्ट्री अँड ऑल्सो थ्रू इनकम्प्लीट कंबशन ऑफ फ्युअल लाईक वूड अँड कोल. तर वेगवेगळी जी वाहने असतील, मोठमोठे जे उद्योगधंदे असतील, याच्यामध्ये इंधनांच्या ज्वलनातून, म्हणजे जे फ्युएल यूज केलं जातं व्हेकल्समध्ये, इंडस्ट्रीमध्ये, याचं कंबशन होऊन, तसंच वूड अँड कोल म्हणजे लाकूड आणि कोळसा हे जे फ्युएल आहे, या फ्युएलचं जर इनकम्प्लीट कंबशन झालं, आपण त्याला असं म्हणू शकतो की
अपूर्ण जर ज्वलन झालं तर त्यामुळे वेगवेगळे हार्मफुल असे जे गॅसेस आहेत ते दिवसेंदिवस त्याच्यामुळे काय होतं आहे, वायूचं प्रदूषण हे सतत वाढ होत आहे. ॲज अ रिझल्ट पोल्युशन इज इन्क्रीजिंग डे बाय डे. तर ह्या घटकांमुळे दिवसेंदिवस वायू प्रदूषणामध्ये सतत वाढ होत आहे. तर आपण पाहूया, हार्मफुल सबस्टन्सेस रिलीज इन एअर थ्रू कंबशन ऑफ फ्युअल. जे इंधन ज्वलनातून हवेत सोडले जाणारे घातक घटक कुठले, म्हणजे अतिशय हानिकारक असे कुठले घटक असतात की जे इंधनाच्या ज्वलनातून बाहेर पडतात, म्हणजे कंबशन ऑफ फ्युअलमधून बाहेर पडतात. तर आपल्याला इथं दिलं आहे बघा, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि सूट म्हणजे काय, काजळी असं म्हणतो. आणि हे काय आहेत, हे गॅसेस आहेत, फार हार्मफुल ते असे गॅसेस आहेत. ओझोन लेयर, द प्रोटेक्टिव्ह शेल. ओझोनचा थर, संरक्षक कवच. देअर इज लेयर ऑफ ओझोन गॅस इन लोअर पार्ट ऑफ अ स्ट्रॅटोस्फिअर. तर ॲटमॉस्फिअरमध्ये जो स्ट्रॅटोस्फिअर आहे त्या स्ट्रॅटोस्फिअरमध्ये ओझोनचा वायूचा थर आपल्याला आढळतो. आता ओझोनचं जे रेणुसूत्र आहे ते असं O3 अशा पद्धतीने लिहितात. जसं ऑक्सिजन असतो O2 तसा ओझोन असतो O3. Ozone gas is not directly useful for the survival of living thing, yet it is very important for living thing to have this layer of ozone at a high altitude around the earth. जर आपण बघितलं, हा जो ओझोन वायू आहे हा सजीवांना जगण्यासाठी, म्हणजे जे लिव्हिंग आहेत त्यांना जगण्यासाठी त्याचा डायरेक्टली कुठलाही उपयोग होत नाही आपल्याला, परंतु पृथ्वीपासून खूप उंचीवर ओझोनचा जो थर आहे त्यामुळे तो ओझोनचा थर हा सजीवांसाठी फार महत्त्वाचा आहे. म्हणजे पृथ्वीपासून उंचावर जो ओझोनचा लेयर आहे तर तो सजीवांसाठी फार महत्त्वाचा, त्याचा डायरेक्टली आपल्याला कुठलाही उपयोग नाही आहे. द अल्ट्राव्हायोलेट रे कमिंग फ्रॉम सन आर व्हेरी हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग. सूर्यापासून जी येणारी अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत त्याला आपण अतिनील किरण म्हणतो, हे आपल्यासाठी फार हानिकारक आहे, सजीवांसाठी फार हानिकारक आहे. द ओझोन गॅस ॲब्झॉर्ब दिस रे, ॲज अ रिझल्ट लाईफ ऑन अर्थ इज प्रोटेक्टेड. परंतु पृथ्वीवर स्ट्रॅटोस्फिअरमध्ये जो ओझोन लेअर आहे तो काय करतो, तर हे सूर्यापासून येणारे जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत यांना तो शोषून घेतो, त्यांची जी इंटेन्सिटी ती कमी केली जाते. त्यामुळे जे पृथ्वीवरील जे लिव्हिंग्स आहेत त्यांचं संरक्षण होतं, त्यांचं रक्षण होतं. द ओझोन लेअर इज डिस्ट्रॉय इफ केमिकल गॅस लाईक कार्बन टेट्राक्लोराइड और द क्लोरोफ्लोरोकार्बन यूज इन एअर कंडिशनर अँड रेफ्रिजरेटर मिक्स विथ द एअर. जे वातानुकूल यंत्रे आहेत, रेफ्रिजरेटर्स आहेत, यामध्ये हवा थंड करण्यासाठी जो वापरला जाणारा क्लोरोफ्लोरोकार्बन असेल, कार्बन टेट्राक्लोराइड, हे रासायनिक वायू आहेत, म्हणजे केमिकल गॅसेस आहेत. तर हे वायू हवेत मिसळतात आणि त्यामुळे ओझोनचा जो थर आहे किंवा ओझोनचा जो लेयर आहे ते डिस्ट्रॉय होतं, त्याचा नाश होतो. द 16th September is celebrated as Ozone Protection Day all over the world to make everyone aware of the importance of ozone. ओझोनचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस जगभर ओझोन संरक्षण दिन म्हणून मानला जातो.